तर सध्या आपण भादवडे या गावामध्ये आलेलो आहोत। धन्य आम्ही पावलो तुझी वारी करूनी। वारीला चालणारे काटकर जे आहेत ना वर्ष सुट्ट्या घेत नाही का 22 दिवस सुट्ट्या लागतात। म्हणजे 50वी वारी पूर्ण झाली पूर्ण झाली आता मला 40 वर्ष पूर्ण झाले। तर एक वारी करता आली ना तुम्हाला तर तुम्ही खूप मोठं पुण्य कमावलंय। तर सकाळचे 6 वाजले आणि आता शिवाजीनगर म्हणून आता शासन काठीचे प्रस्थान होत आहे भादवडेच्या दिशेने। तर आता आपण निघालेलो आहोत त्या दिशेने, चला जाऊया। भादवडे महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार मित्रांनो, मी वैभव देवडे। आपण करत आहोत शिरवळ ते तुळजापूर पायवारी आणि त्यातील परतीच्या प्रवासातील आज शेवटचा दिवस आहे, म्हणजेच 11वा दिवस। तसेच आज अक्षय तृतीया देखील आहे, म्हणजेच आपल्या गावची यात्रा आणि त्यानिमित्त आज आपण आपल्या गावामध्ये पोहोचणार आहोत। तर सध्या आपण भादवडे या गावामध्ये आलेलो आहोत। ते बघू शकता हे भादवडे गाव आहे आणि शासनकाठी देखील आपल्यासोबतच आहे। तर चला जाऊयात पुढे। ही आपली पाण्याची गाडी। या ठिकाणी सर्व काटकरांना नाश्त्याची वगैरे सोय केलेली आहे। तर आपण जरा नाश्ता करून घेऊयात थोडासा। धन्यवाद। तर या ठिकाणी पोहेचा नाश्ता आहे। आपले गटप्रमुख अमोल भाऊ जाधव यांच्या ताई यांच्या वतीने सर्व काटकरांना या ठिकाणी नाश्त्याचं वाटप केलं जात आहे। या ठिकाणी आता सर्व काटकरांना गुलाल वगैरे लावण्यात येतो।
तर हे बघू शकता या ठिकाणी गुलाल वगैरे लावायचे सुरू झालेले आहे. चला शिरवळची दिशेने आता आपण निघूयात. भेटू. धन्यवाद. या ठिकाणी नाना आहेत, नाना मगर यांचा हा ट्रक असतो. सर्व काटकरांना भादवड्यामध्ये आंघोळीची सोय करण्यासाठी त्यांचा स्वतःचा टँकर या ठिकाणी येत असतो दरवर्षी. आणि आता निघालेला आहे टँकर बघू शकता. मगर वॉटर सप्लाय आहे का? हा, आणि मला व्हिडिओत घेत नाहीत, आता प्रॉपर घेतलेलं आहे. ओके, सुंदर. बोल भवानी की जय, आई राजा उदय. तुळजा आई ही तुझी बालके तुझ्या कुंकवातून आलो. धन्य आम्ही पावलो तुझी वारी करूनी. सदा आनंदीचा उदय. बोल भवानी की जय, आई राजा उदय उदय. तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या वारीतील सर्वात शेवटचा दिवस आहे. म्हणजे आज आपल्या गावची यात्रा अक्षय तृतीयानिमित्त. तर आपल्यासोबत सर्वात ज्येष्ठ काटकर आहेत. पण तुमचं नाव सांगा. नाना नारायण उबाळे, गोंधळे. बरं, आणि तुमचं? काका सोनवणे. 50 वर्ष झालं पूर्ण. आज म्हणजे 50वी वारी पूर्ण झाली तुमची? पूर्ण झाली. छबिना म्हणजे छबिनाच निघाला. अगदी शेवगेना मस्त झाली. मला 40 वर्ष पूर्ण झाले. अंबाबाई चरणी नतमस्तक होऊन मी अमित बाळासाहेब कांबळे. आमचं काय चुकलं असं 21 दिवसात तर आम्हाला आई अंबाबाई माफ कर. कधी आला? कधी आला? आत्ता आलाय का? चला. तर हे आमचे वर्गमित्र अक्षय भाऊ पवार. चला. आनंदी आनंद सर्वांचा करो.
तर या अशा सर्व गाड्या आलेल्या असतात मित्रांनो. या ठिकाणी शासन या गाड्यांना टेकवलं जातं. असंख्य गाड्या आज या ठिकाणी आलेल्या आहेत. मी 1999 साली पहिली वारीला सुरुवात केली. तर काही कारणास्तव मला ती वारी अर्धी करावी लागली. त्यानंतर मी अनेक वारी त्या ठिकाणी केल्या. म्हणजे जवळजवळ 26 वर्ष कालावधी गेला मला ती वारी पूर्ण करण्यासाठी. पण आता मला असा आनंद होतोय की ती वारी माझ्या हातून पूर्ण झाली. आज 21 दिवस प्रवास हा आज या ठिकाणी संपन्न होतोय. मी आई तुळजाभवानीला, आपल्या अंबिका मातेला या ठिकाणी एवढीच प्रार्थना करेल, तू आम्हाला आशीर्वाद द्यावा. आज या ठिकाणी एवढीच अपेक्षा करतो. नमस्कार, माझं नाव प्रथमेश नारायण देशमुख. माझं BTech एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग 2022 साली झालं होतं. त्या 2022 साली मी अर्धी वारी केली होती, शिरवळ ते तुळजापूर 7 दिवसाची. आणि त्यानंतर माझं आत्ता MTech एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग चालू आहे वालचंद कॉलेज सांगलीमध्ये. आणि आत्ता मी माझी राहिलेली अर्धी वारी पूर्ण केलेली आहे आणि बरेच असे चांगले अनुभव आलेले आहेत देवीचे. नमस्कार, माझं नाव संदीप बोराटे. मी सातारावरून आपली शिरवळ ते तुळजापूर आणि तुळजापूर ते शिरवळ अशी ही माझी दुसरी वारी पूर्ण केलेली आहे. आणि मला सांगायचं झालं यामध्ये खूप सारे म्हणजे येणाऱ्या अडचणी वगैरे आम्ही पार करत या वारीचे माझे 2 वर्ष पूर्ण केलेले आहेत. आणि अशीच मी इथून पुढे वारी करण्याचा म्हणजे निवेदन ठेवून अंबाबाई चरणी मी माझी वारी पूर्ण करण्याचा हे करत राहील. नमस्कार, माझं नाव उदय करंजे, राहणार लिंब सातारा. तर माझी ही 3री वारी आहे. इथून पुढे आपली वारी अशी चालू राहील जोपर्यंत अंबाबाईचा आशीर्वाद येतो. कायम तुम्ही अशीच वारी चालू ठेवा. चालू. नमस्कार, मी तेजस किरण गाबाडे. माझं खुद्द गाव पुणे. शिरवळ आहे माझ्या मावशीचं गाव आहे. कामानिमित्त मी शिरवळला असतो. 2024पासून एक देवाची आवड म्हणून मी 2024पासून ही तुळजापूर, शिरवळ ते तुळजापूर आणि तुळजापूरपासून परत शिरवळ अशी पायवारी मी चालू केली. गेल्या वर्षी मी भावासाठी पाळणा हलावा म्हणून नवस केला होता. यावर्षी तो पूर्ण झाला. आज ही नवसाची वारी होती. त्यामुळे आता इथनं पुढं माझी वारी कंटिन्यू चालू राहील. आप्पा गिरमे पहिली वारी 2000 साली आमच्या मित्रांबरोबर चालू केली. त्या कालावधीतला प्रसंग चांगला होता. त्या भक्तीपायी आम्ही कायमस्वरूपी वारी करत होतो. काही कालावधीत अपघाती दुर्दैवी झाल्यामुळे ती वारी खंडित झाली. पण त्या अपघातातून आईबावानीने पुन्हा तारले. त्यामुळे त्या भक्तीतून पुन्हा जागरूकता तयार झाली आणि वारी अखंड सुरू ठेवत आहे. तर मंडळी, अनेक लोकांचे काही गैरसमज आहेत की वारीमध्ये जाणाऱ्या काटकरांबद्दल. गैरसमजांबद्दल थोडक्यात माहिती आपला सूरज भाऊ देईल. नमस्कार, माझं नाव सूरज नामदेव राऊत. मी शिरवळचा मूळचा रहिवासी. 2016 साली माझी पहिली वारी झाली. पहिल्या वारीच्या आधी ज्यावेळेस गावातनं शासन काठी निघायची त्यावेळेस मला पण असं वाटायचं की एवढ्या जुनी परंपरा आहे आपल्या गावाची, त्या परंपरेला आपणही जोडलं गेलं पाहिजे. आणि ज्यावेळेस वारी करायच्या आधी मला गावात जे असतात काही लोक, म्हणजे त्यांना नुसत्या गप्पा मारायच्या असतात. म्हणजे त्यांच्या बोलण्यातून असं जाणवायचं की वारी म्हणजे एन्जॉय करायची गोष्ट आहे, वारी म्हणजे टाइमपास करायची गोष्ट आहे. आणि ज्यांना काय गावात कामधंदे नसते ती वारीला जातात, असे काहीतरी वावठळी बोलणारी काय आता बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही. पण ज्यावेळेस 2016 साली माझी पहिली वारी झाली, त्या वारीमध्ये मला समजलं की ही वारी ही करणं कुणाचंही काम नाही आहे. प्रत्यक्षात वारी केल्यानंतर समजतंय. तर 2016ला माझी पहिली वारी झाली. आता 2025 चालू आहे. कोरोनाच्या काळात 2 वर्ष वारी बंद होती. जवळजवळ माझी ही 7वी वारी आहे. या वारीचा अनुभव इतका महान आणि इतका जो ज्याला अनुभवता आला ना त्यालाच अनुभवता येणार आहे. 250 काटकर आहेत. यातले बहुतांश काटकर आहेत ना, कोण कंपनीत परमनंट आहे, कुणाचा स्वतःचा व्यवसाय आहे, कोण इंजिनियर झालाय, कुणाचं स्वतःचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे, कुणाचं फोटोग्राफीचं दुकान आहे, कुणाचा दूध धंदा आहे. वारीला चालणारे काटकर जे आहेत ना, वर्ष सुट्ट्या घेत नाही का? 22 दिवस सुट्ट्या लागतात. त्या सुट्ट्या आपल्याला एकदम 22 दिवसाच्या मिळाव्यात म्हणून वर्ष सुट्ट्या आपल्या वाचून हे काटकर मंडळी वारीला येत असतात. बरेचसे शेतकरी आहेत ना,
1 महिना त्यांची लगबग एवढ्यासाठी चाललेली असते आपल्या शेतातलं काम उरकायचं, की आपलं काम उरकून 21 दिवस आपल्या आई अंबाबाईसाठी त्या वारीत घालवता येतील आणि आपल्याला जो त्यातनं मिळणारा मानसिक समाधान आहे, 1 वर्षभराची जी ऊर्जा असते जगण्याची ऊर्जा, ती ह्या वारीतनं मिळत असते. त्यामुळं ज्यांचे कुणाचे गैरसमज असतील की वारी म्हणजे डांगडिंग मस्ती एन्जॉय, त्यांना माझं एक आव्हान आहे की तुम्ही 1 वर्ष या आणि 7 दिवसाची शिरवळ ते तुळजापूरची 7 दिवसाची वारी फक्त तुम्ही करा आणि मग तुम्ही बोलून दाखवा की वारी म्हणजे डांगडिंग आहे, धिंगाणा मस्ती आहे. अत्यंत आध्यात्मिक मार्गावर चालण्याचा हा वारी हा एक मार्ग आहे. अक्षरशः तुम्हाला सांगतो, आपल्या ह्या जिल्ह्यातनं बाहेर गेलं ना, पुणे तिकडं सोलापूर, फुलासारखं ठेवतात काटकरांना, उठू बसू. पवारवाडी गाव आहे, पवारवाडी गाव, तिथं येत ना चव्हाण म्हणून येत. गेले 3 वर्ष आम्ही संध्याकाळची तिथं जेवायला जातो. 3 वर्ष अक्षरशः हातात तेलाची बाटली, आंघोळ झाल्यानंतर झोपायला आहे ना घराच्या बाहेर पंखे लावतात काटकरांना, पंचपक्वान जेवण. अशी ही वारी आहे. वारी म्हणजे एन्जॉय नाही, वारी हा भक्तीचा मार्ग आहे, भक्तीचा मार्ग आहे. आणि ह्या भक्तीतनं येणारी जी येत ना एक ऊर्जा आहे ना, ती तुम्हाला वर्षभर आपल्या संसारात, आपल्या व्यवसायात, आपल्या नोकरीत आणि आपलं जो काही वैयक्तिक व्यवसाय असेल, जो काही वैयक्तिक गोष्टी असतील, तुमच्या वैयक्तिक जीवनात येणाऱ्या अडचणी असतील, ह्या अडचणींवर मात करण्याची ऊर्जा जी असते ना, ती ही 21 दिवसाच्या वारीच्या संघर्षातनं आणि या भक्तीच्या मार्गातनं वर्षभरासाठी आपल्याला मिळत असते. या कुलदैवताची तुम्ही आहे ना एकच वारी करा, अख्खी पण करू नका, 7 दिवसाची वारी करा. जर तुम्ही शिरवळमध्ये जन्माला येऊन जर 1 वारी करता आली ना तुम्हाला, तर तुम्ही खूप मोठं पुण्य कमावलंय. पुन्हा एकदा सांगतो, शिरवळमध्ये जर तुम्ही राहत असाल, शिरवळमध्ये जर तुमचा जन्म झालेला असेल, तर 7 दिवसाची किंवा आहे ना तर एकदा तरी वारी नक्कीच करा. मग तुम्हाला कळेल वारीचं महत्त्व काय आहे ते. धन्यवाद. सदानंदीचा उदे बोल भवानी की जय, आई राजा उदे उदे. नमस्कार, मी वैभव देवडे. तर मित्रांनो, शिरवळ ते तुळजापूर पायी वारीचा हा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आपण काही वेळातच आपल्या गावामध्ये पोहोचणार आहोत. आनंद याच गोष्टीचा होतोय की आता आपण लवकरच आपल्या गावामध्ये पोहोचणार आहोत. पण या गोष्टीचं पण थोडं वाईट वाटते की आपला सर्व जो ग्रुप होता तो आता जवळपास पुन्हा लांब होणार आहे एकमेकांपासून. पण काही हरकत नाही मित्रांनो, पुढच्या वर्षी याच जोमाने आपण पुन्हा एकदा वारीमध्ये सहभागी होऊयात. आणि सर्व काटकरांना एकच विनंती आहे की सर्वांनी आनंद राहा, खुश राहा, एवढंच मी म्हणेल. धन्यवाद. तर मंडळी, अशा प्रकारे आपली शिरवळ ते तुळजापूर वारीचा परतीचा प्रवास संपन्न होत आहे. काही वेळातच आता आम्ही आमच्या घरी पोहोचत आहोत. गेले 11 दिवस मित्रांनो आम्ही परतीचा प्रवास करत होतो. खूप मजा आली, जबरदस्त असे वारीतले अनुभव आहेत. तर मित्रांनो, भेटूयात असेच एका नवीन भटकंतीसोबत. तोपर्यंत बाय बाय. चला चला. सदानंदीचा उदे बोल भवानी की जय, आई राजा उदे उदे.